नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। तर बघा, मागे जी पोलीस भरती पार पडली तिची नुकताच आता मेडिकल टेस्ट ही पूर्ण झालेली आहे। तर खूप मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते की आता आम्हाला ट्रेनिंगसाठी कधी बोलवलं, ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे तर आम्हाला ट्रेनिंगसाठी कधी बोलवलं जाणार। तर हे बघा, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, येथे तुमचं ट्रेनिंग सेंटर आणि ट्रेनिंग चालू होण्याची तारीख इथे जाहीर झालेली आहे। त्याबाबतच हा व्हिडिओ आपला आज होणार आहे। तर बघा, मुलांना कोणत्या ट्रेनिंग सेंटरला पाठवलं जातंय, सोबत काय घेऊन जायचं आहे, काय आहेत महत्त्वाच्या सूचना, काय अटी त्यांनी बंधनकारक ठेवलेल्या आहेत, कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जाणं हे तुम्हाला बंधनकारक आहे, या सगळे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। हे परिपत्रक बघा, हे नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे। येथे विषय तुम्ही बघू शकताय, नवीन प्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष या पोलीस प्रशिक्षण केंद्रात देण्यात येणाऱ्या 9 महिन्याच्या मूलभूत प्रशिक्षणाबाबत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर पोलीस भरती होते तेव्हा तुमचं सगळं ग्राउंड क्लिअर झाल्यावर, मेडिकल टेस्ट क्लिअर झाल्यावर, तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुमची जी काही ट्रेनिंग असते, 9 महिन्याचा कालावधी असतो हा ट्रेनिंग पिरियड। त्या ट्रेनिंगची आता तुमची ही तारीख जाहीर झालेली आहे। तर बघा, पोलीस शिपाई या पदासाठी ही ट्रेनिंगची तारीख जाहीर झालेली आहे। तर येथे तुम्ही बघू शकताय, बघा येथे एकूण 1303 पोलीस शिपाई या पदासाठी एवढ्या उमेदवारांची ट्रेनिंगसाठी सोलापूर येथे 23 तारखेला तुमची ट्रेनिंग सोलापूर येथे सुरू होणार आहे। तर बघा, येथे तुम्हाला दिनांक 21/6/2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे पोहोचवण्यात येईल व 23 तारखेपासून तुमची ही ट्रेनिंग चालू होणार आहे। तर बघा मित्रांनो, येथे एकूण 1303 उमेदवारांची इथे सोलापूर ट्रेनिंग सेंटरसाठी निवड झालेली आहे। तुम्ही पुढे येथे बघू शकताय, बघा येथे काही घटक दिलेले आहेत, तिथून काही उमेदवारांची निवड ही झालेली आहे। तर बघा, येथे बघू शकताय तुम्ही, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई येथून 1000 मुलांची निवड झालेली आहे। पोलीस आयुक्त नवी मुंबई येथून 6 उमेदवारांची निवड झालेली आहे। येथे तुम्ही बघू शकताय, पुढे बघा, पोलीस आयुक्त नाशिक शहर येथून 22 उमेदवारांची निवड झालेली आहे। असे एकूण इथे 1303 उमेदवारांची सोलापूर ट्रेनिंग सेंटरसाठी निवड ही करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, येथे तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। येथे बघा, शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी तुमचं बँकेत बचत खाते असणं हे गरजेचं आहे। तेथे तुमचं ATM कार्ड व चेकबुक सोबत असणं सुद्धा हे गरजेचं आहे। ही तुम्हाला महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत। तसेच पुढे बघा, जर जे प्रशिक्षणार्थी म्हणजे जे उमेदवारांचं ट्रेनिंगसाठी सिलेक्शन झालेलं आहे, जर ते वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असतील तर त्यांना तेथे तुमची ट्रेनिंगमध्ये तुमचं नाव रद्द करण्यात येईल। आणि तसंच पुढे जर तुमची ट्रेनिंग चालू असताना नैमित्तिक रजा वगळून जर कोणत्याही प्रकारची रजा मंजुरी तुमची ही केली जाणार नाहीये। जर अपरिहार्य कारणास्तव संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत केवळ तुमच्या 5च सुट्ट्या या मंजूर होणार आहेत। त्यापेक्षा जास्त जर सुट्ट्या तुम्ही घेतल्या तर तुम्हाला ट्रेनिंग मधून काढण्यात येईल व तुमचं नाव कायमस्वरूपी निवड यादीतून रद्द करण्यात येईल। तर त्यामुळे बघा, जर विनाकारण सुट्ट्या कधीच तुम्ही घ्यायच्या नाहीयेत। जर एखादं खूप गरज भासली तरच तुम्ही सुट्ट्या घ्यायची आहे आणि 5 सुट्ट्यांच्या वरती तुम्हाला पूर्ण ट्रेनिंगमध्ये सुट्ट्या ह्या मिळणार नाहीयेत। त्यामुळे थोडंसं या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। तसंच पुढे जर एखाद्या उमेदवाराचं लग्न वगैरे असलं तरी या बाबीसाठी सुद्धा तुम्हाला केवळ 2 दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या भेटणार नाहीत। ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर बघा मित्रांनो, येथे ही एकूण 1303 उमेदवारांची ही लिस्ट लागलेली आहे।
येथे यांचं सोलापूर ट्रेनिंग सेंटरसाठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तशीच अजून अशा 2 PDF आलेल्या आहेत. काही मुलांचं सोलापूर ट्रेनिंग सेंटरसाठी निवड झालेली आहे, तर काहींचं जालना पोलीस ट्रेनिंग सेंटरसाठी निवड झालेली आहे. तर बघा तुम्ही येथे बघू शकता, ही जालना ट्रेनिंग सेंटरला निवड झालेले यांची परिपत्रक आहे. येथे जालनासाठी एकूण 1011 उमेदवारांची ट्रेनिंगसाठी निवड झालेली आहे. तर बघा यांचं पण सेमच आहे. तुमची 23 तारखेलाच ट्रेनिंग सुरू होणार आहे. 21 तारखेला तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंत या ट्रेनिंग सेंटरवर पोहोचवलं जाईल व पुढे तुमची ट्रेनिंग ही 23 तारखेपासून चालू होणार आहे. तर अशा या 2 लिस्ट लागलेल्या आहेत पोलीस शिपाई या पदासाठी. या अशा 2 परिपत्रक जाहीर झालेले आहेत. अशाच बघा, तर आता बघा ही जी मागची भरती होती ती जवळपास आता संपुष्टात आलेली आहे. मुलांचे ग्राउंड झाले, त्याच्यातून सिलेक्शन होऊन मेडिकल झालेला आहे. त्यानंतर आता त्यांची ट्रेनिंगही सुरू होत आहे. याची ठिकाण व तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. तर बघा ही भरती जवळपास आता संपुष्टात आलेली आहे. तर आता बाकी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं आनंदाची बातमी आहे की आता पुढची भरती लवकरच होईल असे काही चिन्ह समोर दिसून येत आहेत. तर कालच एक परिपत्रक जाहीर झालेलं होतं की तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तेथे जाऊन तुम्ही बघू शकताय. तर बघा मित्रांनो, त्यासाठी तुमची तयारी काटेकोरपणे जिद्दीने चालू ठेवा. म्हणजे आता पुढची भरती लवकरच होणार आहे अशी चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी आपल्या चॅनल अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.